सरपंच संतोष देशमुख यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि एका वर्षात न्याय मिळाला नाही याची खंत आहे असं वैभवी देशमुख यांनी म्हटलेलं आहे। बीडच्या मस्साजोगमधले सरपंच संतोष देशमुख यांचा आज तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरण आहे। दरम्यान एका वर्षात न्याय मिळाला नाही याची खंत वैभवी देशमुख हिनं व्यक्त केलेली आहे। जे काय आम्हाला दिलेलं बळ होतं त्या सगळ्या आधारानं आम्ही इथपर्यंत आलो। ह्याच्यामध्ये राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी, अपवादात्मक। त्यांचं ते कर्मच आहे, त्यांना कर्माचे फळं देखील मिळतील 100%। परंतु न्यायाच्या दिशेनं नेणारी माणसं खूप जास्त होती, म्हणून आम्ही या जे बलाढ्य शक्ती होती ही, जे सगळं मायाजाल होतं सगळ्या गोष्टीचं पसरलेलं ह्यांचं, त्याला आम्ही कुठेतरी 2 हात करू शकलो। परंतु जे नुकसान झालंय आमचं, ते नुकसान कधीही न भरून येणार आहे। आज प्रथम पुण्यस्मरण आहे। आमचा जे सगळं छत्र होतं, आमची जे सगळी दिशा ठरवणारं जे कुटुंब प्रमुख होते, एका निष्पाप माणसाला यांनी संपवल्याचं जी पोकळी तयार झालेली आहे कुटुंबाला, एवढी भयानक आहे ती, की आम्ही ज्या गोष्टीतून 1 वर्षात गेलो, ते खरंच म्हणजे असह्य होणार आहे सगळं। आणि न परत एवढी लढ्याची ताकद या सगळ्या लोकांनी दिली म्हणून इथपर्यंत आलो। 100% या सगळ्या लोकांना, क्रूरकर्मी लोकांना शिक्षा लवकरात लवकर व्हावी, आजच्या दिवशी एवढंच आम्ही मागतो। एक आरोपी आज सुद्धा फरार आहे। मी मागच्या वेळेस बोलताना म्हणलं होतं तो जिवंत आहे की नाही आहे। दुसरा विषय की ह्या कोर्ट केस संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं आम्ही वारंवार ह्या संदर्भातलं बोलणं होतं, त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं। आता येणाऱ्या ह्या 12 तारखेला या केस संदर्भातले दोषारोपपत्रसुद्धा दाखल येणार। जोपर्यंत त्या वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। याला काळ लागणार आहे। भारतीय आपल्या कायद्यामध्ये सजा निश्चित होते, परंतु त्याला काळ द्यावा लागतो। असा 1 वर्षाचा हा दुर्दैवी काळ या ठिकाणी गेलेला। दादा, आम्ही आमच्या परीनं जेवढं आधार देण्याचं काम आहे ते 100% प्रामाणिकपणे करतो। हे गाव जे आहे, ज्या गावाच्या नादी नको लागायला पाहिजे होते ते त्या गावाच्या नादी लागलेले आहे। हे असं हे गाव आहे मस्साजोग। परंतु पुढची तारीख वाढणार नाही। निश्चितपणे अशा प्रकारची विनम्र विनंती न्यायालयाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करू। अशा खरं आहे की ते कुटुंब संतोष देशमुखांचं अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये जलद पावलं उचलली पाहिजेत। ती उदासीनता जी आम्हाला जाणवते त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।